नमस्कार, मी मयुरेश वाघ. बऱ्याच दिवसानंतर आपल्याशी बोलण्याचा आपल्याशी संवाद साधण्याचा आज ठरवलं. आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षी 2023मध्ये वसई विरारच्या पाणी टंचाईच्या मुद्द्यावर मी मोठमोठे मोर्चे काढले, जल आक्रोश आंदोलन केलं, पाणी हक्क आंदोलन केलं आणि ते यशस्वी झालं. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात MMRDA सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचं पाणी वसई विरारमध्ये आलं. 100 MLD पाणी वसई विरारमध्ये येण्यास दिवाळीमध्ये 15 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आणि आज वसई विरारमध्ये दररोज पाणी पुरवठा होतो आहे. त्यामुळे 100% पाणी टंचाई दूर झालेली आहे. त्याला अपवाद विरारचा ग्लोबल सिटी आहे. तुम्हाला माहिती की मी आंदोलनाची सुरुवात जी केली ती ग्लोबल सिटीतून केली होती. विरारच्या या ग्लोबल सिटीमध्ये गेले 10 वर्ष पाणी नाही आहे आणि 2022पासून आम्ही हे पाणी इथे सुरू व्हावं, 2021पासून आम्ही पाठपुरावा करतो आहे आणि गेल्या वर्षी MMRDA योजनेचं पाणी आल्यानंतर 15 दिवसामध्ये ग्लोबल सिटीची टाकी आहे, पाण्याची टाकी आम्ही चालू करू असा शब्द मला आयुक्तांनी दिला होता. नोव्हेंबर महिना गेला. सुरुवातीला 15 दिवस त्यांना सगळं वितरण व्यवस्था नीट करण्यासाठी त्यांना वेळ हवा होता. डिसेंबर महिन्यामध्ये आम्हाला त्यांनी सांगितलं की 2 महिन्यात आम्ही टाकी चालू करतो असं मला लेखी दिलं महानगरपालिकेने. डिसेंबर महिना गेला. डिसेंबर महिन्यात महानगरपालिकेने लेखी मला दिलं की 2 महिन्याच्या आत आम्ही पाण्याची ग्लोबल सिटीची टाकी चालू करू आणि 8 जानेवारीला पाण्याच्या टाकीवर चढून आम्ही आंदोलन केलं, एक प्रतिकात्मक आंदोलन केलं ग्लोबल सिटीच्या टाकीवर. त्यावेळेला आम्हाला सांगितलं की जानेवारी अखेरीस पाणी ग्लोबल सिटीचं चालू केलं जाईल आणि जानेवारी अखेरीस ग्लोबल सिटीची जी टाकी आहे त्याच्या खालपर्यंत पाणी आलं. त्याच्यानंतर 4 फेब्रुवारीला माझा मोर्चा होता. महानगरपालिकेने लेखी दिलं की 10 दिवसामध्ये म्हणजे 15 फेब्रुवारीच्या आत टाकी चालू होईल. महानगरपालिकेचं म्हणणं असं आहे की बऱ्याचशा ठिकाणी पाईपलाईन लिकेज आहेत, पाईपलाईन जुनी आहे, ती स्वच्छ करण्याचं काम चालू आहे, वॉल बदलण्याचं काम चालू आहे, असे तांत्रिक कामं चालू आहेत. म्हणून आतापर्यंत ग्लोबल सिटीची पाण्याची टाकी चालू झालेली नाही आहे. अखेरीस शेवटचा पर्याय म्हणून ग्लोबल सिटीसाठी आमरण उपोषण करण्याचं पत्र आता मी 8 दिवसापूर्वी महानगरपालिकेमध्ये दिलेलं आहे. आमची महानगरपालिकेत मिटिंगसुद्धा झाली आहे. आमचा सातत्याने माझा पाठपुरावा सुरू आहे की ग्लोबल सिटीचा जलकुंभ चालू करून ग्लोबल सिटीला पुरेसं पाणी महानगरपालिकेने दिलं पाहिजे. आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी महानगरपालिकेच्या प्रशासनाला सांगू इच्छितो की या आठवड्यामध्ये जर आमचं समाधानकारक चर्चा झाली नाही आणि जर टाकी सुरू करण्याबाबत ठोस काही आश्वासन मिळालं नाही तर मात्र पुढच्या 4 दिवसामध्ये आमरण उपोषण किंवा त्यापेक्षा उग्र आंदोलनाचा पर्याय मला स्वीकारावा लागेल. आणि जो ग्लोबल सिटीतल्या नागरिकांच्या हक्काच्या पाण्यासाठी मी संघर्ष चालू केला आहे ते सगळ्यात मोठं जे आमरण उपोषणाचं हत्यार आहे ते मी उपसलेलं आहे. आणि मला खरं तर एवढं टोकाचं पाऊल उचलायचं नाही आहे, परंतु जो लोकांना शब्द मी ग्लोबल सिटीच्या लोकांना दिलेला आहे तो मला पूर्ण करायचा आहे. त्यासाठी आमरण उपोषण करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. महानगरपालिकेला तसं पत्र दिलं आहे आणि या आठवड्यामध्ये या 5 मार्चात टाकी चालू करणार असं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलं आहे. परंतु आता 2 दिवसात आम्ही निर्णय घेऊ की काय उपोषणाबाबतीत निर्णय घ्यायचा. तुम्ही माझ्या सगळ्या लोकांशी बोलून निर्णय घेणार आहे. ग्लोबल सिटीमधल्या लोकांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की ग्लोबल सिटीमध्ये रुस्तमजी जो बिल्डर आहे, रुस्तमजीला जी याजू पार्क जवळ जी टाकी बांधलेली आहे ती टाकी चालू करण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे. आणि रुस्तमजी लेआउटमध्ये 2020पासून पाणी येतं आहे. ते पाणी कसं येतं आहे तर बल्क वॉटर महानगरपालिका बिल्डरला प्रोव्हाइड करते आणि त्यातून पाणी त्या परिसरामध्ये रुस्तमजी परिसरामध्ये जात आहे. परंतु अजून बराचसा भाग असा आहे की जिकडे महानगरपालिकेचं पाणी पोचलेलं नाही आहे. त्या सगळ्यांना पाणी पोचावं यासाठी आमचा लढा, आमचा संघर्ष आहे. आणि जोपर्यंत प्रत्येक इमारतीपर्यंत पुरेसं पाणी पोहोचणार नाही तोपर्यंत हा मयुरेश वाघचा पाणी हक्क आंदोलनाचा लढा सुरू राहणार आहे. आणि त्यासाठीच आक्रमक भूमिका घ्यायला लागली ती आक्रमक भूमिका घेण्याचीसुद्धा आम्ही तयारी ठेवलेली आहे. माझी ग्लोबल सिटीमधल्या सगळ्या नागरिकांना विनंती आहे की 2021पासून आम्ही प्रयत्न करतो आहे, पाठपुरावा करतो आणि बऱ्याच अंशी आमचे सगळे प्रयत्न यशस्वी झालेले आहेत. विरारमध्ये जर तुम्ही ग्लोबल सिटी सोडलं तर बाकी सगळ्या ठिकाणी आज रोज पाणी येत आहे आणि सगळ्या ठिकाणचे लोक मला धन्यवाद देत आहेत. आता फक्त ग्लोबल सिटी हा भाग राहिला आहे. त्यामुळे MMRDचं पाणी शहरात आलेलं आहे तर ग्लोबल सिटीच्या घराघरामध्ये पोहोचण्यासाठी आमचा हा संघर्ष आहे, माझा हा प्रयत्न आहे. आणि मोठ्या प्रमाणात तिथल्या सगळ्या लोकांची मला साथसुद्धा आहे. आणि निरंतर आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, महानगरपालिकेचे सगळे अधिकारी, प्रशासन यांच्याशी माझा संवाद सुरू आहे. पण जर कोणाच्या फायद्यासाठी किंवा राजकीय हेतूपोटी जर
विलंब आणखी जर ग्लोबल सिटीचा जलकुंभ सुरू करण्यासाठी केला तर मात्र हा संघर्ष अधिक तीव्र करण्याची तयारी मी केलेली आहे. आपल्याला कल्पना असेल की ग्लोबल सिटीमध्ये छोट्यातल्या छोट्या सोसायटीला 2-2, 3-3 लाख रुपये टँकरचं बिल महिन्याला द्यावं लागतं आहे. आणि हा लोकांचा जो भुर्दंड लोकांना सहन करावा लागतो आहे, हे टँकर सगळे 90% कमी झाले पाहिजेत आणि महानगरपालिकेचं पाणी लोकांना मिळालं पाहिजे, पुरेसं पाणी सरकारी योजनेचं पाणी मिळालं पाहिजे. त्यासाठी हा माझा संघर्ष आहे आणि त्यासाठी शेवटचं पर्याय म्हणून आमरण उपोषण करण्याची मी तयारी केलेली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सगळ्यांना सांगतो आहे की आपण सगळ्यांनी मला साथ द्यावी, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि मला समर्थन द्यावं. ग्लोबल सिटीतल्या कोणत्या भागामध्ये अजून पाणी येतं आहे, कोणी कुठे येत नाही आहे, किती पाणी येतं आहे, तुम्ही मला कमेंट करून जरूर सांगू शकता. हा मयुरेश वाघ तुमच्या सेवेसाठी 24 तास तत्पर आहे. तुमच्या मागण्यांसाठी संघर्ष माझा सुरू राहील आणि आपण खूप जवळ पोचलेलो आहोत. आपल्या मागणी यशापर्यंत आपण आलेलो आहोत आणि हा शेवटपर्यंत माझा लढा सुरू राहणार आहे. धन्यवाद.